धनंजय मुंडे यांची अखेर मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आली। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये भयावह फोटो समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मुंडेंची हकालपट्टी केली आहे। कालच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगितलं होतं। अखेर आज धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला। मुख्यमंत्री फडणवीसांनी तो राजीनामा स्वीकारला आहे। संतोष देशमुखांच्या हत्येच्या 85 दिवसानंतर धनंजय मुंडेंची अखेर मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे। धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे राजीनामा दिला। फडणवीसांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारला आणि विधान भवन परिसरात येत मुंडेंनी राजीनामा दिल्याचं फडणवीसांनी सांगितलं। श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे। त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे। त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेलं आहे। ही सर्वात मोठी बैठक धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात होती। या बैठकीत फडणवीसांनी मुंडेंना राजीनामा देण्याच्या सूचना केल्या। त्यानंतर आज सकाळी धनंजय मुंडेंचे पीए राजीनामा घेऊन फडणवीसांच्या निवासस्थानी गेले। त्यानंतर फडणवीसांनी राजीनामा स्वीकारून तो राज्यपालांकडे पाठवला। धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून राजीनामा दिल्याचं अजित पवार यांनी म्हटलं। मात्र आपण वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिल्याचं ट्विट करत धनंजय मुंडेंनी नवा वाद निर्माण केला। त्यांनी नैतिकतेवर राजीनामा दिलेला आहे। त्यांच्या सो कॉल्ड सत्सद विवेक बुद्धीला म्हणून ते सांगतायत की त्यांची तब्येत ठीक नाही, डॉक्टरांनी सल्ला दिला। मग काल तुम्ही काय फेरफटका मारायला आला होतात तिकडे अधिवेशनात? अरे तुम्हाला लाज नाहीये, लाज नाहीये। म्हणून मी म्हणत होते की या माणसाचा राजीनामा नाही, त्याची हक्कलपट्टी झाली पाहिजे, त्याला बडतर्फ केलं गेलं पाहिजे। माननीय भुजबळ साहेब आणि माननीय डीसीएम आणि पुण्याचे पालकमंत्र्यांचं असं स्टेटमेंट आलंय की नैतिकतेवर त्यांनी राजीनामा दिलेला आहे। हे जे धनंजय मुंडेंचं ट्विट आलेलं आहे हे सगळ्यांनी बघावं आणि वाचावं। त्याच्यात नैतिकताचा न पण त्याच्यात नाहीये, हा पहिला मुद्दा। ते आता म्हणतात की वैद्यकीय कारणामुळे, म्हणजे ऍक्सेप्ट पण करत नाहीत। म्हणजे तुम्ही बघा इतकं हे हास्यास्पद असेल ही गोष्ट। खास करून या मंत्र्यांवर कारवाई झाली पाहिजे की नेमकं हे कसं झालं आणि कशामुळे झालं हे खोलपर्यंत गेलं पाहिजे। ते तुम्ही आज जसे तुम्ही जनप्रतिनिधी निवडून आले असंच तुम्ही ठोकपणे राजीनामा द्या। हे खोटे नाटे ते तब्येतीचे भाने करू नका, माझी हात जोडून विनंती आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला उशीर झाल्याची टीका विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनीही केली आहे। धनंजय मुंडे यांची